नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या सर्व मैत्रिणींचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम मैत्रिणींनो, मी तुम्हाला देत आहे आज विशेषतः म्हणजे आषाढी एकादशीच्या माझ्याकडून तुमच्या फॅमिलीला आणि सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप खूप आषाढी एकादशीच्या शुभेच्छा। आज पंढरपूरमध्ये तर मैत्रिणींनो आपण जाऊ तर काही शकलो नाही पंढरपूरमध्ये, पण पंढरपूर सारखीच आपण इथे पण पूजा करू शकतो की आपण घरी बसल्या बसल्या देवाचं नामस्मरण मैत्रिणींनो करू शकतो। त्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे। आज एकदम महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण की हे डायरेक्ट मी अधिक मासामध्ये तुम्हाला दाखवू शकलं असतं, पण एवढ्या दिवसाच्या म्हणजे दर एकादशीला मी पूजा करते, त्यामुळे म्हटलं चला आपण ही तुम्हाला दाखवूया। तर बघा मैत्रिणींनो, पूजा होऊन माझे 2-2.5 तास जास्त झालेले आहेत, कारण की पूजेलाच मला आज 3-4 तास लागलेले आहेत। त्याच्यामुळे ते एवढा व्हिडिओ शूट करणं तर काही शक्य नाही आहे। म्हणजे विठ्ठलाचा अभिषेक, त्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचं पठण, तुम्हाला माहिती आहे विष्णू सहस्त्रनाम वाचायला पूर्ण 2-2.5 तास लागतात। तर त्याच्यामुळे 3-4 तासाचा व्हिडिओ तर काही दाखवू शकत नाही, म्हणून मी पूर्ण पूजा करून घेतली आणि शांततेने आता तुमच्याशी बोलण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला सांगत आहे की पूजा कशा प्रकारे मी केलेली आहे मैत्रिणींनी। तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या। तर बघू शकता मैत्रिणींनो, माझ्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे। माझ्याकडे बघा मैत्रिणींनो, माझ्याकडे पाषाणाची विठोबा रुक्मिणी आहे। ही विठोबा रुक्मिणी मैत्रिणींनो मी पंढरपूरवरून आणलेली आहे। ज्यावेळेस गेली होती फर्स्ट टाइम त्यावेळेस मी ही विठोबा रुक्मिणीची मूर्ती आहे। पाषाणाची म्हणजे प्युअर गोट्यामध्ये ही मूर्ती आहे। जसे आपले विठोबा आहे पंढरपूरचे त्याप्रमाणे खूप जड मूर्ती आहे। त्यामुळे आज सकाळी मला खूप वेळ याचा अभिषेक पूर्ण जवळजवळ 1 तास लागला मला अभिषेकाला वगैरे आणि पूर्ण तयारी करण्यासाठी। तर आपली बघा मैत्रिणींनो, त्यानंतर ही आहे विष्णू सहस्त्रनामाची पूजा आहे मैत्रिणींनो। तर मी तुम्हाला सांगते, बघा आपली छान सुंदरपैकी आपले विठोबा रुक्मिणीचा अभिषेक झालेला आहे मैत्रिणींनो, पूजा पण झालेली आहे। आता तुम्हाला सांगणार आहे मी विष्णू सहस्त्रनाम म्हणजे काय आणि विष्णू सहस्त्रनामाचे आज महत्त्व काय। विष्णू सहस्त्रनाम आहे आज एकादशीच्या दिवशी का केलं जातं, त्यानंतर ते कशा प्रकारे करायचं। विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र याला सर्वात जास्त एकादशीला महत्त्व आलेलं आहे मैत्रिणींनो। म्हणजे सगळ्यात जास्त विष्णू देवाच्या या दिवशी पूजेला महत्त्व आहे। तर ही सर्वात आषाढी जी एकादशी आहे, या एकादशीपासून 4 महिन्याचा चतुर्मास लागतो मैत्रिणींनो। चतुर्मास बरेच जण करतात, बरेच जण करत नाही। काही जण एकादशी चतुर्मासाच्या 4 महिन्याच्या एकादशा करतात, काही जण करत नाहीत। तर जे वर्षभर करू शकत नाही ते 4 महिने ते जरूर करतात। त्यानंतर आज तुम्हाला एक सांगण्याचं कारण असं आहे, म्हणजे तुम्हाला ही जे आहे विष्णू सहस्त्रनाम आपल्याला कसं करायचं आहे, त्याची पूजा विधी कशी करायची आहे हे मी तुम्हाला सांगत आहे। बघा मैत्रिणींनो, ही आहे विष्णू सहस्त्रनामाची पूजा। तर आपल्याला काय लागणार आहे, आपल्याला फोटो लागणार आहे। सर्वप्रथम विष्णू भगवानाचा फोटो असला तर ठीक, नसला तर तरी चालते। त्यानंतर तुळशी, सगळ्यात जास्त आवश्यक आहे या पूजेला तुळस आणि तुळशीची पानं। बघू शकता तुम्ही तुळशीची हे पानं आहे। त्यानंतर श्रीकृष्ण भगवान आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे शालिग्राम भगवान। 2 दिवे लावून घ्यायचे। हे दिवे साधे नाही आहे मैत्रिणींनो, यामध्ये आपल्याला तुळशी म्हणजे या दिव्यांमध्ये जे आहे मैत्रिणींनो मी तुळशीचे वाता बनवलेले आहे। म्हणजे आपली सुकलेली तुळस असते त्याची वात बनवलेली आहे कापस लावून, म्हणजे याला कपाशी गुंडलेली आहे आणि त्याची वात लावलेली। यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि विष्णू भगवान पण प्रसन्न होतात आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते। अशा प्रकारे तुम्हाला 2 दिवे लावून घ्यायचे आणि हे साध्या तेलाचे 2 दिवे आहेत आणि आपलं नैवेद्यासाठी जे उपासाचं सामान असते ते। तर बघा मैत्रिणींनो, आपलं जे हे आहे हे विष्णू आपलं शालिग्राम भगवान आहे। तर शालिग्राम भगवानांना मैत्रिणींनो तुम्ही पूजा पाहिली, एका संध्या पात्रामध्ये आपण श्रीकृष्ण भगवानांची मूर्ती ठेवलेली आहे। त्यानंतर तुमच्याकडे शालिग्राम भगवान असतील तर शालिग्राम भगवान म्हणजे साक्षात विष्णूचं रूप मानले जाते मैत्री। प्रत्येकीच्या घरामध्ये असलेच पाहिजे। या पूजेला तुळशीला खूप महत्त्व आहे, म्हणजे तुळशीशिवाय ही पूजाच नाही असे म्हटलं तर चालते। तर विष्णू सहस्त्रनाम म्हणताना मैत्रिणींनो एक सहस्त्र, याच्यामध्ये एक व्यंकटेश स्तोत्र आहे आणि विष्णू स्तोत्र आहे, 2 स्तोत्र आहे आणि विष्णू सहस्त्राचे पूर्ण 1000 नाम आहे। असे 1000 पूर्ण नाव आहे। 1000 नावं घ्यायचे आणि तुम्हाला जर 1000 मंजिरी जे असतात त्यात सापडणं खूप कठीण आहे। जर तुम्हाला 1000 तुळशीपत्र जरी सापडले तरी ते तुळशीपत्र आपण वाहायचे। मला स्वतःच आज तुळशीपत्र सापडले नाही, 500 तुळशीपत्र सापडलेले आहे। तर मी 500 तुळशीपत्र वाहले, 100 फुलं वाहले, फुलं पण चालतात आणि तुळशीपत्र पण किंवा 5-6 तरी तुळशीची पानं याला आवश्यक आहे। 5-6 मंजिऱ्या थोडी आवश्यक आहे विष्णू सहस्त्रनामाला मैत्रिणींनो। त्यानंतर तुम्हाला याच्यामधले 1000 पूर्ण नावं घ्यायचे आणि थोडं 1-1 पान तुळशीचं वाहायचं आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट
की आपल्याला ते जर सापडलं नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे मैत्रिणींनो, बघा याला तुळशीशिवाय ही पूजा नाही आहे मैत्रिणींनो विशेषतः. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला 1000 तुळशी पत्र, तुम्हाला सांगितलं मी 1000 फुलं असले तर फुलं, आणि तेही नसलं तर विष्णू भगवानांना तांदूळ अजिबात चालत नाही, तांदूळ वर्ज आहे. त्यामुळे तुम्हाला तीळ या पूजेसाठी सर्वात शुभ मानले जाते. तुम्ही एक एक चुटळी म्हणजे असे थोडे थोडे तिळी वाहले तरी विष्णू सहस्त्रनाम तुम्ही घरच्या घरी करू शकता. म्हणजे महिन्याच्या ज्या 2 एकादशी येतात 15-15 त्या एकादशीलाही केलं तर चालते, आणि या तुम्ही वर्षभरालाही केलं तरी मोठ्या एकादशीला या केलं तरी चालते मैत्रिणींनो. आषाढ महिन्याच्या सर्वात जास्त महत्त्व आहे मैत्रिणींनो, कारण की विष्णू भगवान जे आहे ते आपला स्वतःवरचा कारभार जो आहे तो आपला शंकर भगवान आणि महालक्ष्मी मातेकडे सोपवून जातात. त्या दिवशी ते सागर मंथनामध्ये निद्रास्थानीला जातात, सागरामध्ये ते निद्रेसाठी जातात. त्यामुळे ते पूर्ण हा विश्वाचा भार आहे हा शंकर भगवान आणि महालक्ष्मीच्या कडे येतो. तर आपण थोडासा त्यांचा भार हलका करण्यासाठी या मंत्रांचा आपल्याला धरती मातेवर हे मंत्र म्हणायचे आहे, की जेणेकरून ते ज्यावेळेस निद्रास्थानाला जातील त्यावेळेस शक्यतोवर आपली काहीतरी पुंजी त्यांच्याजवळ राहील, की आपल्यासाठी यांनी हे एवढं केलेलं आहे. त्यासाठी विष्णू सहस्त्रनामाला एकादशीच्या दिवशी खूप महत्त्व आहे मैत्रिणींनो. तर तुम्हाला सांगितलं तुळशीपत्र एक एक व्हायचं आपल्या याच्यावर, शालिग्राम भगवानवर, नसेल शालिग्राम तर श्रीकृष्ण भगवानांवर व्हायचं आणि विष्णू सहस्त्रनाम पूर्ण संपन्न करायचं. आणि दुसरी गोष्ट, हरिचंदन या पूजेला बसण्याआधी सर्वात प्रथम तुम्हाला हरिचंदन करण्यासाठी खूप महत्त्व आहे. आता हरिचंदन कसं करायचं ते पण तुम्हाला सांगते. एक सुकलेल्या तुळशीची दांडी घ्यायची, त्यानंतर थोडंसं केसर घ्यायचं, हळद घ्यायची आणि गुलाबाचं लिक्विड मिळते अत्तर ते घ्यायचं, आणि आपलं हे घ्यायचं म्हणजे रोज वॉटर जे मार्केटमध्ये येते ते घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये असं पूर्ण मिक्स करायचं आणि ती दांडी अशी पूर्ण उगाळायची. तर हरिचंदन एक वेळा आपण विष्णू भगवानांना लावायचं, म्हणजे शालिग्रामांना लावायचं, किंवा फोटो असेल तुमच्याकडे विष्णूचा तर फोटोला लावायचं. असं म्हणतात की ज्या वेळेस एक वेळा आपण जेव्हा म्हणजे मृत्यू पावतो त्यावेळेस साक्षात आपण जे हे गंध लावलेला आहे देवाला, तर साक्षात आपल्याला विष्णू भगवान एक वेळा त्यांना अशी ब्रह्माजींनी हे दिलेली आहे विद्या, की जोही तुला हरिचंदन लावेल तर त्याची एक वेळा प्रत्यक्ष गळाभेट विष्णू भगवान घेतात. आणि विष्णू भगवानांची गळाभेट होण्यासाठी आपल्याला एवढा छोटा उपाय तर करणं आहेच, या कलियुगात तर खूप आवश्यक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हरिचंदन मैत्रिणींनो करायचं आहे. एकदम साधी, सरळ आणि सोपी पूजा आहे. पूजेला काहीच नाही, फक्त 1-1.5-2 तास. स्पीड असली तर 1 तास लागते वाचायसाठी, आणि स्पीड स्लो असली कारण की याच्यामध्ये संस्कृत शब्द आहे, थोडं कठीण आहे, त्यामुळे थोडं हळू आणि एक एक पान वाहणं याला वेळ लागते. जर कोणी वाचणार असेल तर आपण फटाफट त्याच्या मागे म्हणून वाहू शकतो, पण एकटीनं वाचणं आणि एकटीनंच तुळशीचे पानं वाहणं हे थोडंसं कठीण आहे, त्यामुळे 2 तास लागतात, बाकी काही नाही आहे. याला खूप महत्त्व दिलेलं आहे. तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं बाकीच्या चॅनलवर पण व्हिडिओवर पण तुम्ही ऐकू शकता. अनन्यसाधारण महत्त्व याचं, की याचं महिमा खूप भयंकर आहे. तर याला तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती होते, त्यानंतर तुमच्या घरामध्ये जे दारिद्र्य आहे ते निघून जाते. विष्णू सहस्त्रनामाचं इतकं पावित्र्य आहे, जसं शिव भगवानांच्या नामावलीत आहे तसंच विष्णू सहस्त्रनामाच्या नामावलीतही तितकंच महत्त्व सांगितलेलं आहे. आपण कसं आहे म्हणजे का, पौष महिन्यात बरेच जण पौष महिना लागल्याबरोबर म्हणजे महिनाभर विष्णू सहस्त्रनाम डेली वाचतात. तर विचार करा तुम्ही 30 दिवसाचा 30,000 जप होतो याचा. 30 दिवस किंवा 31 दिवसाचा महिना आला तर आपल्याला पूर्ण पौष महिन्यात तेवढे जप होतो. त्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचा 1000 नाम घेणं म्हणजे 1000 आपला जप कंप्लीट होतो मैत्रिणींनो. तर अशा प्रकारे कोणी कोणी रोज वाचते पौष महिन्यामध्ये. आजपासून सगळे कार्य मैत्रिणींनो वर्ज केल्या जातात, जोपर्यंत निद्रास्थानावरून विष्णू भगवान धर्तीवर येत नाही. आता कुठल्या घरात वास्तुपूजा चालत नाही, त्यानंतर मुंज चालत नाही. शुभ कार्याला सुरुवात आजपासून ठप्प झालेली आहे मैत्रिणींनो. तुम्ही नॉर्मल कार्य सर्वे करू शकता सणवार आले तर, पण तसं असं कोणत्याही नवीन कामाला सुरुवात विष्णू भगवान निद्रेला गेल्यावर आपण करू शकत नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट मैत्रिणींनो, तुम्ही आता अधिक महिना जर आला तर अधिक मासामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व आहे विष्णू सहस्त्रनामाला. अधिक मासामध्ये सर्व मैत्रिणी घ्यायच्या आणि मधामध्ये आपले शालिग्राम भगवान ठेवायचे, आणि इंटरेस्ट म्हणजे सर्वांना असा घरामध्ये इंटरेस्ट आणायचा, मैत्रिणीमध्ये ग्रुप करायचा आणि विष्णू सहस्त्रनाम करायचं. म्हणजे आपल्यामुळे जर कोणाचं पुण्य होत असेल
तर काही हरकत नाही, मैत्रिणी पण तशा पाहिजे म्हणा ॲक्टिव्ह करणाऱ्या, नाहीतर काही काही मैत्रिणी करत नाहीत आणि काही काही खूप असतात की त्यांना आवड असते अशा प्रमाणे. कारण की मी स्वतः खूप सारे अनुभव घेतलेले अशा, म्हणून मी सांगते की जर कोणी नाही केलं तर कोणी करो की नाही करो, आपण स्वतः आपल्या स्वतःसाठी तरी करायचं आणि थोडीशी का होईना पुंजी विष्णू भगवानांसाठी आपल्याला करायची आहे मैत्रिणींनो. तर शक्यतो आपलं आचरण जे आहे ते 4 महिने आपण कटाक्ष बोलणं घरामध्ये टाळायचं आहे. कारण घरात वातावरण जे आहे शक्यतो प्रसन्न ठेव, कारण की लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस येतो आणि विष्णू भगवान वचन देऊन जातात लक्ष्मी मातेला की धरतीचा भार हा विष्णू भगवान महालक्ष्मी मातेला आणि शंकर भगवानांना सोपून जातात. ते निद्रास्थानाला जातात, पण त्यांच्यामध्ये एक म्हणजे निद्रास्थानाला गेल्यावर आपल्याला हे वाचण्याचं असं महत्त्व आहे की त्यांना हे आठवते की आपलं भक्ती कोणीतरी करत आहे, याच्या मागचा हा पण एक उद्देश आहे. तर अशा प्रकारे साधं आणि सरळ सोपं एकदम छान तऱ्हेनं आपण रोज संध्याकाळी जरी विष्णू सहस्त्रनाम 4 महिने वाचलं तरी चालेल, अधिक मास भर वाचलं तरी चालेल, यावर्षी अधिक मास आहे तुम्ही अधिक मासामध्ये वाचलं तरी चालेल आणि एकादशीला वाचलं तरी चालेल. अशा प्रकारे विष्णू सहस्त्रनामाचे महत्त्व आहे. तर आज मी विष्णू सहस्त्रनाम माझं कंप्लीट झालेलं आहे, खूप चांगल्या तऱ्हेनं पार पडलं. पूर्ण सकाळपासून पूजेला लागले तर 12 वाजले मला पूर्ण आरती करायला, म्हणून म्हटलं की पहिले मी पूजा करून घेतली नंतर व्हिडिओ बनवला. तर अशा प्रकारे मी माझी सागर संगीतमय आणि सुंदर प्रकारे अशी पूजा माझी संपन्न झालेली आहे मैत्रिणींनी. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.